हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। 29 ऑक्टोबर या दिवशी वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे धनत्रयोदशी। दिवाळी सणामधला एक अतिशय महत्त्वाचा हा दिवस आहे। काही ठिकाणी वसुबारस पासून तर काही ठिकाणी धनत्रयोदशी पासून दिवाळीची सुरुवात होत असते। तर या धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान कुबेर, भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते। असं म्हटलं जातं की धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हे अमृत कलश घेऊन समुद्र मंथनातून बाहेर आले होते आणि हा दिवस त्यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। धनत्रयोदशी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो। तर या दिवशी सोनं चांदी खरेदी केली जाते। काही महत्त्वाची कामं सुद्धा पूर्ण या दिवशी केली जातात। असं म्हटलं जातं की या दिवशी जर आपण सोनं चांदी खरेदी करून त्याची पूजा केली तर ते आपल्यावरती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही। महत्त्वाचं काम या दिवशी पूर्ण केलं तर त्या कामामध्ये आपल्याला यश मिळतं। त्याचप्रमाणे या दिवशी कपड्यांची खरेदी सुद्धा केली जाते। तर अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या धनत्रयोदशीच्या दिवशी केल्या जातात। त्याचप्रमाणे या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे। आपण फक्त वर्षातून एकदाच हा उपाय करू शकतो, तो म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी। तर आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे। हे पान आणल्यामुळे 7 पिढ्यांचा दारिद्र्य आपलं नष्ट होईल। कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल आणि आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होईल। तर असा हा एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर पहा, धनत्रयोदशी हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी जितका महत्त्वाचा मानला जातो तितकाच जीवनातील शत्रूंचा त्रास दूर करण्यासाठी सुद्धा मानला जातो। तर या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर शत्रूपासून आपल्याला मुक्तता मिळते। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी 12 वाजण्याच्या आधी करायचा आहे। जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसांपासून एखादी इच्छा असेल तर पहा, प्रत्येकाच्या मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा या असतातच। अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत सर्वांच्या मनामध्ये इच्छा या असतातच आणि प्रत्येकालाच असं वाटत असतं की माझी प्रत्येक इच्छा ही पूर्ण व्हावी आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो। पण कधी कधी कितीही प्रयत्न केले, कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपली इच्छा पूर्ण होत नाही, आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही। आणि म्हणूनच जर आपण विशिष्ट तिथींवरती काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळतं आणि आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण होतात। जर तुमची इच्छा ही मुलांची प्रगती होण्याबाबतीची असेल किंवा पतीची प्रगती होण्याची असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबद्दलची असेल किंवा तुमच्या जीवनामध्ये एखादा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचा जर तुम्हाला सतत त्रास होत असेल तर असा तुमचा एखादा शत्रू आहे, त्या शत्रूमुळे तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील, त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी जर घडत नसतील तर अशा प्रकारचे दोष दूर करण्यासाठी आणि शत्रूचा नाश करण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी असा मानला जातो। त्याचप्रमाणे तुम्हाला काही आर्थिक अडचणी असतील, तुमच्याकडे पैसा टिकत नसेल, पैशाच्या अडचणी तुम्हाला येत असतील, त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद, कलह, भांडणं होत असतील, काही अडचणी येत असतील तर या सर्व दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा असा मानला जातो। त्यामुळे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी हा एक उपाय नक्की करा। आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो, तर त्यामध्ये पानं, फुलं, त्याशिवाय देवी देवतांची पूजा ही पूर्ण होत नाही। त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे नागवेलीचं झाड, ज्याला आपण नागवेलीचं झाड म्हणजे नागवेलीचं पान किंवा विड्याचं पान किंवा खाऊचं पान असं म्हणत असतो। कोणतीही पूजा असो, बारसा असो, लग्न सोहळा असो, कोणतंही शुभ कार्य असतो तर प्रत्येक वेळेला आपण विड्याचं पान जे आहे तर ते अवश्य वापरत असतो। तर या पानांवरती देवी देवता ठेवून आपण त्यांना भोजन अर्पण करत असतो। त्याचबरोबर यावरती देवी देवता ठेवून आपण त्यांची पूजा करत असतो। तर ही पानं अतिशय शुभ मानली जातात। ती वापरल्यामुळे देवी देवता साक्षात आपल्यावरती प्रसन्न होतात आणि या विड्याच्या पानांमध्ये असलेले गुण आपल्या देवतांचे आशीर्वाद प्राप्त करून देत असतात। त्याचप्रमाणे या विड्याच्या पानांमध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचं प्रतीक सुद्धा मानलं जातं आणि म्हणूनच पूजा किंवा इतर कार्यांमध्ये विड्याच्या पानावरती सुपारी आणि अक्षता ठेवल्या जातात। विड्याची पानं पूजेमध्ये ठेवल्यामुळे त्यामध्ये सकारात्मक
सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की पानाच्या मधल्या भागामध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो आणि जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती या पानांचा एखादा उपाय करत असतो तेव्हा त्या उपायांचं फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असतं। ज्या प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते, अगदी त्याच प्रकारे या नागवेलीचा सुद्धा समुद्र मंथनाशी संबंध आहे आणि म्हणूनच आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी 2 विड्याची पानं लागणार आहेत, ज्याला आपण खाऊची पानं असं सुद्धा म्हणतो। तर ही पानं घेताना तुम्हाला चांगली पाहून घ्यायची आहेत, कुठेही किडलेली, फाटलेली, खराब झालेली अशी पानं घ्यायची नाहीयेत। आता हा उपाय तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये धनत्रयोदशी ची पूजा तुम्ही केली असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। हा उपाय करण्यासाठी आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी। उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे, एक काडी घ्यायची आहे आणि या काडीने त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे। ज्या साइडनं पाण्याचा जो हिरवा भाग असतो म्हणजे जो गुळगुळीत सॉफ्ट भाग असतो तर त्या साइडला तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला लिहायची आहे आणि या दोन्ही पानांवरती वेगवेगळी इच्छा लिहायची आहे का तर नाही, दोन्ही पानांवरती तुम्हाला तुमच्या मनातील एकच इच्छा लिहायची आहे। यानंतर ही पानं तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत, म्हणजे प्लेटमध्ये आधी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे, त्यावरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचा आहे, तुम्हाला ही पानं एकावरती अशी एक ठेवायची आहेत आणि देवी लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर तुम्हाला ही पानं ठेवायची आहेत। यानंतर 2 लवंगा, कुंकू, अक्षदा, फूल हे तुम्हाला अर्पण करायचं आहे। ज्या प्रकारे आपण लक्ष्मीची पूजा करतो अगदी त्याच प्रकारे तुम्हाला या पानांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे तुम्हाला बसून एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे, एक वेळेला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, एक वेळेला कनकधारा स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जर कनकधारा स्तोत्र हे म्हणणं अवघड वाटत असेल किंवा तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल, स्पष्ट उच्चार तुम्हाला करता येत नसतील तर तुम्ही अगदी मोबाईल वरती लावून श्रवण केलं तरी सुद्धा चालेल। आता ज्या इच्छा तुम्ही तुमच्या या पानावरती लिहिलेल्या आहेत तर त्या इच्छा बोलून तुम्हाला देवांना दाखवायच्या आहेत आणि मनोभावे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। यानंतर संपूर्ण दिवस आणि रात्रभर हे पान तुम्हाला तिथे तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी बुधवार आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे, देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। पूजा करून झाल्यानंतर हे पान आपण देवीला अर्पण केलं होतं, त्यावरती 2 लवंगा ठेवल्या होत्या तर ती 2 पानं आणि त्या 2 लवंगा, त्या पानाखाली असलेले तांदूळ, त्यातल्या 7 अखंड अक्षता तुम्हाला काढायच्या आहेत, त्या पानावरती ठेवायच्या आहेत आणि हे 2 पानं तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या वाहत्या पाण्याजवळ घेऊन। तिथं गेल्यानंतर त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला हे पान विसर्जित करायचं आहे। तर अशा पद्धतीने एक छोटासा उपाय तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे। करून पहा, अतिशय प्रभावी असा उपाय आहे। फक्त वर्षातनं एकदाच आपण हा उपाय करू शकतो। हा उपाय केल्यामुळे सर्व अडचणी दूर होतात, दुःख कष्ट कमी होतात आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।